जय श्रीराम. सार्थ श्री दासबोध. दशक चौथा. समास पाचवा. अर्चन भक्ती. मागील समासामध्ये चौथ्या भक्तीचे लक्षण सांगितले. आता लक्ष देऊन पाचवी भक्ती ऐका. अर्चन म्हणजे पूजा ही पाचवी भक्ती होय. आपल्या उपास्य देवतेची पूजा करणे याचे नाव अर्चन. शास्त्रात सांगितलेल्या पद्धतीप्रमाणेच पूजा करावी. अनेक प्रकारची आसने, पूजेची भांडी, वस्त्रे, अलंकार वापरून पूजा करावी. त्याचप्रमाणे देवाच्या मूर्तीचे ध्यान करून मनाने पूजा करावी. अशा पूजेला पाचवी भक्ती हे नाव आहे. देव, ब्राह्मण, अग्नी, साधुसंत, अतिथी, यती म्हणजे संन्यासी, आत्मज्ञानी महात्मा, गाय या सर्वांची पूजा करावी. तिला पाचवी भक्ती हे नाव आहे. सोने, चांदी, तांबे इत्यादी धातूंच्या मूर्ती, दगडी व मातीच्या मूर्ती, तसबिरी आणि उत्तम भांडी यांची पूजा करावी. तसेच आपल्या घरच्या देवांची पूजा करावी. यास पाचवी भक्ती म्हणतात. 7 आणि 9 शुभचिन्हे असलेले दगड, शाळीग्राम, चक्रांचे चिन्ह असलेले दगडाचे तुकडे, शंकराच्या पिंडी, उन्हात धरल्यावर ज्यातून अग्नी बाहेर पडतो असे सूर्यकांत मणी, चांदण्यात ज्यातून पाझर बाहेर पडतो असे चंद्रकांत मणी, बाण, शेंदूर फासलेले दगड, नर्मदेतील गोटे, भैरव, भगवती, मल्हारी, मुंजा, नृसिंह, बनशंकरी, नाग, अनेक प्रकारची नाणी, पंचायतने, गणेश, शारदा, विठ्ठल, रंगनाथ, जगन्नाथ, नटराज, श्रीरंग, हनुमंत, गरुड, मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, हयग्रीव म्हणजे माणसाचे धड व घोड्याचे तोंड असा विष्णूचा अवतार, अशा सगळ्यांची त्यांच्या मूर्तींची पूजा करावी. केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, ऋषिकेश, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह, अच्युत, जनार्दन, उपेंद्र याप्रमाणे हरिहराच्या अनंत मूर्ती आहेत. भगवंत, जगदात्मा, जगदीश यांच्या मूर्ती आणि शिवशक्तीच्या अनेक प्रकारच्या मूर्ती घेऊन त्यांची पूजा करावी. त्याचप्रमाणे अश्वत्थनारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, त्रिमल्ल नारायण, श्रीहरिनारायण, आदिनारायण, शेषशाही परमात्मा अशा परमेश्वराच्या अगणित मूर्ती आहेत. त्यांचे पूजन करणे ही पाचवी भक्ती होय. याशिवाय आपल्या घरी जे कुलधर्म असतील ते जसे चालत आहेत तसेच करावे. ते उत्तम असोत किंवा मध्यम असोत, आपण ते करीत जावे. जाक माता, मायराणी, बाळा, बगुळा, मानविणी, मांगिणी, जोगिणी या शूद्र देवतांची व स्त्रियांची पूजा जर कुलधर्मात असेल तर ती सुद्धा करावी. निरनिराळ्या तीर्थक्षेत्रात जावे, तेथील देवांची पूजा करावी. अनेक प्रकारच्या साधनसामग्रीने ईश्वराची पूजा करावी. पंचामृत, गंधाक्षता, फुले, अत्तरादी पुष्कळ सुगंधी द्रव्ये, धूपदीप, नाना प्रकारच्या आरत्या व निरांजने, अनेक प्रकारच्या खाद्यांचे सुंदर नैवेद्य, अनेक प्रकारांची फळे व तांबूल, दक्षिणा, अनेक प्रकारचे अलंकार, भारी वस्त्रे, वनमाला, पालख्या, छत्रे, आराम देणारी आसने, छत्र्या, पालखीवर धरायच्या उंच छत्र्या, अबदागिऱ्या, दिंड्या, पताका, निशाणे, टाळ, घोळ, मृदंग, अनेक प्रकारची वाद्ये, अनेक प्रकारचे उत्सव, त्यात अनेक भक्तांचे समूह आणि तेथे हरिदास भगवंताचे गुण गाऊ लागले म्हणजे भगवंताबद्दल उत्तम श्रद्धा निर्माण होते. पाण्याचे आड, विहिरी, तळी, नाना प्रकारची देवळे व त्यांची शिखरे, मोठी अंगणे, सुंदर वृंदावने, तळघरे, मठ, दुकानांच्या जागा, धर्मशाळा, देवाच्या दारांशी ओसऱ्या, इतर अनेक साधने, रंगीबेरंगी कागदी फुलांच्या माळा, अनेक प्रकारच्या वस्त्रांचा साठा, तऱ्हेतऱ्हेचे पडदे, मंडप, छते, मोत्यांचे लोंबणारे घोस, हत्ती, घोडे, रथ व गाड्या निरनिराळ्या देवांना अर्पण करावे. अलंकार व ते ठेवण्याच्या पेट्या, द्रव्य व ते ठेवण्याच्या पेट्या, अन्नोदक आणि ताटे, वाट्या, पातेली, हंडे वगैरे भांडी, जंगले, बागा, फुलवाड्या, तापसी साधकांसाठी झोपड्या अशा प्रकारचे उपचार अर्पण करून जगन्नायक ईश्वराची पूजा होते. आपण ते उपचार त्याला मनापासून अर्पण करावे. पोपट, साळुंख्या, मोर, बदके, चक्रवाक, चकोर, कोकिळा हे पक्षी आणि चितळ, सांबर या प्रकारची हरणे देवालयांना अर्पण करावे. त्याचप्रमाणे कस्तुरी मृग, मांजरे, गायी, म्हशी, बैल
वानरे ही जनावरे, आणखी नाना प्रकारचे पदार्थ व लहान मुले देवालयांना अर्पण करावी. अर्चन भक्तीचा समारोप करताना श्री समर्थ मुद्दाम सांगतात की पूजा अगदी मनापासून करावी. जशी देवाची तशीच सद्गुरूची करावी. बाहेरची करावी तशीच मनामध्ये करावी. काया वाचा मन चित्त वित्त म्हणजे पैसा, जीव व प्राण ही सगळी भगवंताच्या पायी अर्पण करून अगदी मनापासून त्याची पूजा करणे यास अर्चन भक्ती म्हणतात. अशाच रीतीने श्री सद्गुरूंची पूजा करून त्यांच्याशी अनन्य शरणागत होणे, तुमच्याशिवाय मला दुसरे खरे कोणी नाही या भावनेने त्यांची पूजा करणे ही भगवंताची पूजा समजावी. हीच 5वी भक्ती होय. बाहेरील उपचार वापरून अशी पूजा घडू शकली नाही तर मनाने आतमध्ये ती करावी. भगवंताची मानसपूजा होणे फार अगत्याचे आहे. आपल्या अंतर्यामी मनाने भगवंताची पूजा करावी. बाहेरील सर्व उपचार आपल्या कल्पनेने निर्माण करून आतल्या आत ते भगवंताला अर्पण करावे. अशा रीतीने मनाने केलेल्या भगवंताच्या पूजेला मानसपूजा म्हणतात. आपण देवाला जे जे वाहावे असे वाटेल ते ते कल्पनेने निर्माण करून त्याला वाहावे. मानसपूजा करण्याची पद्धत अशी आहे. समास 5वा समाप्त.